परिषदेचे आपण उमेदवार आहात आणि जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या घेण्यासाठी आपण मतदारांसमोर जात आहेत. आपले असे कोणते विकासाचे मुद्दे वगैरे घेऊन आपण त्यांच्या समोर जात आहेत, आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे? बघा, सर्वात प्रथम ही निवडणूक जे कोणी काही अपप्रचार करत असतील, पण ही निवडणूक या सर्कलमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, मागील 20-25 वर्ष म्हणजे मी जसा लहानाचा मोठा झालो तसे कुठलेही विकासाचे काम इथे झालेले नाहीत. त्यामुळे यावरती विरोधकांना काही बोलायचा अधिकार नाही. राहिला दुसरा प्रश्न, तर मी फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे. आता मी तुम्हाला त्याचं उदाहरण देतो. म्हणजे खासदार साहेबांच्या मार्फत आम्ही पंतप्रधान माझ्या स्वतःच्या गावाला, कांसोर गावाला मागच्या 25 वर्षापासून रस्ता नव्हता, बरोबर आहे सर? त्या रस्त्याचं काम आत्ता सुरू झालं. 5.5 कोटीचा निधी खासदार साहेबांनी पंतप्रधान सडक योजनेमधून आमच्या इथं आणि ते रोडचं काम सुरू झालेलं आहे. अशा प्रकारे आम्ही खासदार साहेबांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कामं या प्रभागामध्ये, या सर्कलमध्ये करू. आणि नुसतं कामच नाही, तो तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक विकासाची ब्लूप्रिंट आहे या सर्कलसाठी. त्याच्यामध्ये माझी आता आपल्या बाबळगाव पुढे तुम्ही पुढे गेलात तर काही जमीन आहे, त्याच्यावरती मोठं धर्मादाय रुग्णालय, त्याच्यानंतर बिझनेस फ्रूट प्रोसेसिंग सेंटर. माझ्या डोक्यामध्ये जे आयडिया, ह्या बाबळगाव सर्कलला आपण पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विकसित करू. आपल्याकडे उमरा सर्कल आहे किंवा हा पूर्ण गोदाकाठ आहे, खूप सारं फळाचं उत्पन्न होत आहे. सो फळावर आधारित किंवा जनावरांच्या जे दुग्ध उत्पादन आहे, अशा प्रकारचे करायला गेलं तर खूप काम आहेत. त्याच्यासाठी इथल्या ज्या नेतृत्वाला आतापर्यंत कुठलीही विकासाचा दृष्टिकोन नव्हता, तो विकासाचा दृष्टिकोन घेऊनच मी हा निवडणूक उतरलेलो आहे. त्यामुळे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. इथे आमचे आदरणीय जिल्हा प्रमुख आहेत, आमचे मंगळवेढा तालुका प्रमुख आहेत, आमचे उमेदवार आहेत आणि समस्त जे शिवसैनिकांचा मला अभूतपूर्व पाठिंबा मिळतोय संपूर्ण सर्कल मधून. या सर्वांच्या ताकदीवरती नक्कीच आम्ही बाबळगाव सर्कलवरती एकदा भगवा फडकणार, यात माझ्या मनात कसलीही शंका नाही. काय जनतेला आवाहन करणार? जनता सुज्ञ आहे, जनता उघड्या डोळ्याने सगळे बघते. जनतेला हे सगळं माहिती आहे की मागच्या 20-25 वर्षात इथे कुणी राजकारण केलंय, जनतेने कुणाला किती वेळा निवडून दिलंय, जनतेने कुणाला किती वेळा पाडले, हे सगळं जनतेला माहित आहे. त्यामुळे मला माहिती आहे की बाबळगाव सर्कल मधली जनता सुविधा आहे, त्यांना परिवर्तन हवं. इथल्या युवकांना खास करून मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रत्येक गावामधला 20 ते 30 वर्षाचा जो युवक वर्ग आहे तो स्वतःहून पुढे येतोय आणि तो परिवर्तनाची लढाई लढतोय. त्यामुळे इथल्या युवकांना या सर्कलमध्ये परिवर्तन हवंय, त्यांना तरुण नेतृत्व आहे आणि ते तरुण नेतृत्व माझ्या रूपाने मी त्यांना द्यायचा प्रयत्न करत आहे. आणि नक्कीच इथे आम्ही सर्व मतदारांना आवाहन करतो की एकदा बाबळगाव सर्कल मध्ये मला प्रचंड बहुमताने मशाल या चिन्हावरती बटन दाबून निवडून द्या आणि ही आलेली संधीचं मी सोनं करेल बाबळगाव सर्कलसाठी, यात माझ्या मनात काही शंका नाही. मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने मी म्हणजे माझ्या सुविद्य पत्नी डॉक्टर मोनिका राम शिंदे या जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. कांसूर गणामधनं मनीषा मुंजाभाऊ कोले या उमेदवार आहेत आणि बाबळगाव मनामधनं आमचे श्रीधर भाऊ गिराम हे उमेदवार आहेत. तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी मी आपल्याला नम्र विनंती करू इच्छितो. की पहिलं तर मी सकारात्मक राजकारण आणि सकारात्मक समाजकारण या आधी कुणी काय केलं, यापूर्वी कुणी काय केलं, त्यामुळे माझा जो स्वभाव आहे, मी वारकरी संप्रदायातून आलेला आहे. मी पंढरपूरचा वारकरी आहे, मी आळंदीचा वारकरी. त्यामुळे माझा संपूर्ण भर हा सकारात्मक राजकारणावरती असणार आहे. कुणी काय टीका टिप्पणी केली, माझ्याविषयी कोण काय बोललं, याची मला कुठलीही चिंता वाटत नाही. त्यामुळे विरोधक काय बोलतात काय याच्याशी मला काय, मी फक्त तुम्हाला एक दाखवतो, जसं मुंबईमध्ये उद्धव साहेब बोलतात करून दाखवलं, तसं 7 तारखेला मी परत सांगेल की मी करून दाखवलं आणि पुढच्या 5 वर्षामध्ये पण तुम्हाला करून दाखवलं. त्यामुळं कुठलंही निगेटिव्ह टीका टिप्पणी न करता सकारात्मक राजकारण हाच माझा प्रचाराचा मुद्दा असणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. समाचार पाने के लिए मैक्स परभणी लाइव को सब्सक्राइब करें.